नमस्कार, रोशनीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गटारीच्या सेलिब्रेशनसाठी मटण काबुली पुलाव। त्यासाठी मटण घेतले मी 600 ग्रॅम, स्वच्छ धुवून घेतले। खडे मसाले घेतले, तेजपान, दालचिनी, शहाजिरे घेतले, 5 लवंगा घेतले, मिरे घेतले 8-10, स्टार फूलचा अर्धा तुकडा घेतलाय, 2 काळ्या वेलच्या घेतल्या आणि 5-6 मी हिरव्या वेलच्या घेतल्या। हिरव्या वेलच्या अशा थोड्या नखाने उघडून घेतल्या। 2 मीडियम साइजचे कांदे कापून घेतले, गाजर घेतले एक मोठं, असे उभे काप करून घेतले, बदामाचे स्लाइस करून घेतलेत, आलं लसणाची पेस्ट घेतली 1 चमचा, 3 चमचे साखर घेतली आहे, मीठ घेतले चवीनुसार आणि इथे मी काळी आणि जी नॉर्मल आपली किशमिश असते, बेदाणे ज्याला म्हणतो आपण, ते घेतले दोन्ही प्रकारचे। गॅसवर कुकर ठेवून घेतलाय मी, साजूक तूप घालते। काबुली पुलावमध्ये तुपाचा वापर होतो। तूप गरम झाले, त्यात मी खडे मसाले घालते। या पुलावमध्ये मसालेही फार कमी वापरतात, फक्त वेलची वगैरेच वापरतात, पण आपण विदाउट मसाला काहीही खाऊ शकत नाही किंवा फक्त आपल्याला फ्लॅट जी मटणाची टेस्ट असते ती नाही आवडणार, म्हणून मग सगळे मसाले घालते। शहाजिरे घालते, कांदा घालते, कांदा परतून घेऊ आपण। आलं लसूणही ह्या पुलावमध्ये नाही वापरत, पण मसाले आणि आलं लसूण याशिवाय मटणाला टेस्ट येणार नाही, म्हणून मी आलं लसूण अगदी 1 चमचाभर वापरले। बघू शकता 1 टीस्पून असं एवढं आलं लसूणच मी वापरते। आलं लसूण पण परतून घेऊ कांद्यासोबतच। आणि हे जे काबुली मटण बनवतात ते मोठ्या भांड्यातच शिजवतात, पण आपल्याकडे वेळ कमी असतो, म्हणून मग मी मटण आधी कुकरमध्ये शिजवून घेते। 90%च आपल्याला कुकरमध्ये मटण शिजवून घ्यायचं आहे। कांदा फ्राय झाला आहे, आता मी त्यात मटण घालते। मटण आपल्याला 10 ते 15 मिनटं व्यवस्थित त्याच्यातच रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। मीठ घालते मी याच्यात, मीठ आत्ताच आपण घालणार आहोत, नंतर मीठ आपण नाही ॲड करायचं। छानपैकी आपण 10-15 मिनटं हे फ्राय करून घेऊ। मटणाचा रंग चेंज झालाय, एक 10-15 मिनटं छान मी याला फ्राय करून घेतले। छानपैकी पाणी सुटून आता पाणीही आटत आलंय। आता मी यात गरम पाणी घालते। गरम पाणी घालून आपण मटण 90% शिजवून घ्यायचं आहे। तुमच्या कुकरप्रमाणे तुम्ही शिट्ट्या द्या, मोठा कुकर असेल तर 4 शिट्ट्यांमध्येही होतं। झाकण लावून घेते, झाकण लावून आपण शिजवून घेऊया मटणाला। अर्धा किलो बासमती तांदूळ भिजवून घेतलाय। मटण आपलं शिजलंय, कुकरही गार झालाय, उघडून बघते। बघू शकता मटण आपलं छानपैकी शिजलंय। आता मी अशा पद्धतीने खाली पातेलं घेतलंय आणि वरती गाळणी घेतली। आता आपण हे गाळून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीने मी हे खाली आपला हा मटणचा सूप आहे, म्हणजे स्टॉक आहे, आणि वरती हे मटणाचे पीसेस आहे। आता हे पीसेस मी काढून घेते, म्हणजे जेणेकरून आपल्याला जे आपण खडे मसाले घातले होते यात ते आपल्या तोंडात येणार नाहीये, म्हणून आता यातले पीस वेगळे करून घेणार आहे।
आता गॅसवर मी मोठी हंडी ठेवून घेतली आहे. त्यात मी पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालते. तूप गरम झालंय. यात मी जे किशमिश घेतले होते किंवा मनुके म्हणता येईल, ते मनुके मी स्वच्छ धुवून घेतले. कधी कधी काय होतं, मनुक्यांना माती लागलेली असते. पाण्यामुळे ते थोडे तडतडले. फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये. काबुली पुलाव हा अतिशय कमी मसाल्यांचा आणि अजिबात तिखट नसतो, उलट गोड असतो. साखर आपण त्यात 3-4 चमचे घालणार आहोत. आणि यात काबुली चणेही टाकतात, पण मला काबुली चणे नाही आवडत म्हणून मी स्किप केले. तुम्हाला जर टाकायचे असतील तर चणे भिजवून घ्या आणि भिजलेले चणे यात तुम्ही घालू शकता. काढून घेते मी आता आपले मनुके. गाजर घालते मी आता. गाजर आपल्याला फ्राय करून घ्यायचे. नेहमीच आपण काळं कालवण किंवा मसालेदार मटण बिर्याणी हे नेहमीच खातो. जर कमी स्पायसी खायचं असेल, पोटालाही आराम द्यायचा असेल, पण नॉनव्हेजच खायचं आहे किंवा मटणच खायचं आहे, तर मग ही रेसिपी अतिशय छान आहे. ह्यातच मी बदामही टाकते. बदामांचे आपण काप करून घेतले उभे. तुम्ही भिजवूनही घेऊ शकतात. बदाम भिजलेले यात अखंड टाकू शकता, तेही छान चव लागतात. आता मी यात साखर घालते. साखर व्यवस्थित यातच आपल्याला विरघळून घ्यायची आहे. अशा पद्धतीचा छान फ्लेवरफुल असा मटण पुलाव. साखर छान मस्त कॅरमलाइज होते. बघू शकता साखर आपली हळूहळू वितळते. साखर पूर्णपणे वितळली आहे. आता मी हे सगळं काढून घेते. आता ह्याच भांड्यात मी आपला मटन स्टॉक घालते. आणि त्यात तांदूळ घालते जे आपण भिजवून घेतले होते. कुठलेही मसाले वगैरे आता यात ॲड नाही करायचे. हवं असेल तर तुम्ही थोडी मिरेपूड किंवा मग वेलचीची पूड ॲड करू शकता, त्याने छान फ्लेवर येतो. आता आपण हे असंच शिजू देऊया. झाकण ठेवून घेते मी. या स्टेजला जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही मीठ यावेळेलाच ॲड करू शकता.
भात शिजल्यानंतर आपण मीठ ॲड नाही करू शकणार, त्यामुळे टेस्ट करून बघा आणि मीठ कमी जास्त करून घ्या. बघू शकता आपला भात अर्धवट शिजला आहे. आता मी ह्यात मटणाचे पीसेस घालते. मसाले आपण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने. जर तुमचं मटण थोडं कमी शिजलेलं असेल तर मग तुम्ही जेव्हा आपण मटणाचा स्टॉक घातला होता तेव्हाच मटण ॲड करू शकता. माझं मटण बऱ्यापैकी छान शिजलं होतं, म्हणून मग मी भात अर्धवट शिजल्यानंतर मटण घालते. अशा पद्धतीने मी सगळीकडे मटण टाकून घेतलं आहे. आता मी जे गाजर फ्राय करून घेतले होते आणि बदाम ते घालते आणि जे साखरेचं पाणी ते घालते. आणि किशमिश जे फ्राय करून घेतले होते ते घालते सगळीकडून. आता यावर मी फॉईल पेपर घेते. तुम्ही कपडाही घेऊ शकता किंवा मग पिठानेही पॅक करू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला बारीक गॅसवर हे दम करून घ्यायचं आहे. म्हणजे बारीक गॅसवर छान आपला पुलाव शिजू द्यायचा आहे. जर समजा तुम्हाला स्टॉक कमी पडला असेल आणि असं वाटत असेल तांदळाला अजून पाणी लागेल तर थोडं गरम पाणी तुम्ही यावरून टाकू शकता. 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवर पुलाव आपण छान शिजवून घेतला आहे. उघडून बघूया. बघू शकता छान आपला पुलाव रेडी झाला आहे. सर्व करून घेते मी. सर्व करून घेतला आहे मी काबुली मटण पुलाव. बघू शकता मटणही अतिशय छान टेंडर सॉफ्ट अगदी. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.